क्लायमेट बेस्ड फार्मिंगचा एक असा कन्सेप्ट आम्हाला मिळाला की ते जसं हिवाळ्यामध्ये चना विदर्भामध्ये होऊ शकतं चांगल्या प्रतीचा, तर हे पीक जसं महाबळेश्वर पुणा झालं आणि अन्य काही भागामध्ये लोक लागवड करतात, पिकं घेतात चांगल्या प्रकारे, तर आपण का बरं घेऊ शकत नाही. डिसेंबरच्या नंतर थंडी चालतं, तर त्या ड्युरेशनमध्ये या क्रॉपला फिट केलं. कारण हे पीक लागवडीच्या नंतर जवळपास 45 ते 60 दिवसामध्ये हे की जमिनीचा पाण्याचा निचरा हवा, वापसा होणारी जमीन पाहिजे या शेतीला. बेड मल्चिंग ड्रीप याशिवाय ही शेती होऊ शकत नाही. ही विदर्भातली स्ट्रॉबेरी टेम्परेचरमुळे गोडवा जास्त येतो विदर्भातल्या स्ट्रॉबेरीमध्ये. तर इंटरक्रॉपिंगमध्ये आम्ही टोमॅटो वगैरे झालं तर थोडंफार जमतं की नाही जमतं, काही प्रमाणामध्ये आम्ही प्लांटेशन केलं. तर टोमॅटोमध्ये म्हणजे स्ट्रॉबेरीमध्ये टोमॅटो सुद्धा जमलेला आहे आणि अर्ध्या एकराला मला खर्च 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंत जातो. परंतु ही विंटर डाऊन मागल्या वर्षी चांगल्या पद्धतीत आली आणि नाबिला जी होती व्हेरायटी, तर तिचं पर प्लांट तेवढं प्रोडक्शन नाही निघालं.